तर हॅलो भावानो, सुरुवात करतोय नवीनाच्या व्हिडिओला. आणि मागचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तुळजापूरचा. कसं झालं ना, तुळजापूरला जाऊन पण आम्हाला दर्शन घ्यायला नाही भेटलं, मुखदर्शन. त्याच्यामुळं थोडं हे होतंय. म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आलोय गावाकडे. आपल्या इथं बीडला पण तुळजाभवानीचं ठाणं आहे. मग म्हणलं चला आता, तिथे आईची भेट नाही झाली, मग इथं जाऊन दर्शन करू. त्यात काय, मग आता निघालोय, बघू शकता तुम्ही. तर चाललोय भावानं आईच्या दर्शनासाठी. आणि बघत राहा तुम्ही व्हिडिओ. काय चुक होतात तर ते सांगत जा भावानं कमेंटमध्ये. तुम्ही जर का सांगितलं ना तर मला पण कळतं का चुका काय होतात, कुठं कसं काय करायचं ते. त्याच्यामुळे कमेंटमध्ये नक्की सांगत जा. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा भावांनी. कारण की आपल्या चॅनल आमची नवीन होते, त्याच्यामुळे तुम्ही जेवढं जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब जेवढं जास्त करता तेवढं आपलं चॅनल लवकर ग्रो होईल. आणि नवनवीन व्हिडिओ बघायला मिळते. तर एवढीच अपेक्षा आहे मित्रांनो तुमच्याकडून. आणि कसं आहे ना, इथे आता ज्या मंदिरात जातो आहे आपण, त्याच्यापेक्षा एक पुरातन मंदिर आहे इथे महादेवाचं. त्याचा व्हिडिओ तुम्ही लवकर बघायला भेटेल. आणि ते मंदिर बरंच जुनं आहे मित्रांनो. आणि त्या मंदिराचं पूर्ण बांधकाम जे आहे ना, ते सगळं असं एक दगडामध्ये बनवलेलं आहे. आणि साईडनं पण ते मोठे मोठे दगडांचंच काम आहे, जे आमच्या इकडं बोलतात बघा त्याला चिरबंदीवाडा. ऐकून असाल तुम्ही तशा टाईपमध्ये. पण मंदिर आहे ना, ते जरा वेगळंच आहे. तुम्हाला बघितल्याच्या नंतर वाटलंच तर यूट्यूबला सर्च करून पण बघा, कंकालेश्वर मंदिर बीड, तुम्हाला येईल. आणि त्याचा पण व्हिडिओ असं लवकरच टाकल मी, बघत राहा. पोचलो आहे आता बारशी नाक्याला. आपल्या घरापासून बारशी नाक्याला यायला 3 ते 4 मिनटं लागतात. 1.5-2 किलोमीटरचा रस्ता. आता इथून आपल्याला पुढं जायचं आईच्या मंदिरात दर्शनासाठी. कारण का तुळजापूरला तेवढं लांब जाऊ वेळेमुळे दर्शन घेता आलं नाही आज जाऊ. तर बाहेरूनच दर्शन केलं गर्दी आपल्याला. आणि निघालो मग परत. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याचं दीक्षा आहे, त्याच्यामुळं तिथे रांगेमध्ये थांबायला जास्त वेळ आहे. त्याच्यामुळे बाहेरून दर्शन केलं आलो. कसं आपल्या इकडं पण आईचं ठाणे, आणि तिथे जाऊन दर्शन करू. आणि त्याचा पण व्हिडिओ टाकू तुम्हाला. जे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे एवढं हलतंय भावांनो, ॲडजस्ट करा. ते समोर स्टँडला मोबाईल लावलेला आहे आणि मी गाडी चालवते. आणि गाडी चालवता असं हातात पकडून व्हिडिओ बनवायला जरा अवघड जाते. कारण कसं आहे, हे 3 चाकी गाडी आहे, याला लई सांभाळून चालवावं लागते. आणि इथे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे सगळे गाडीची आणि रस्त्याची सगळी वाट लावून टाकली आहे कामवाल्यांनी. काम काय होत नाही लवकर त्याच्यामुळं. आणि चला निघालो, बघत राहा असंच. बीडच्या बारात सांगायचं झालं तर एवढं काही विशेष नाही बीडमध्ये. कारण का सगळ्यात सेंटरमध्ये असून एवढा म्हणावं तसा काही विकास झालेला नाही. आत्ता होतो आहे हळूहळू, असो काही अडचण नाही. आत्ता आमच्या इकडं रेल्वे आली भावानं, ती पण पूर्ण चालू नाही झाली.
नगर बीड परळी होईल, वडवणीपर्यंत चालू झाली. तिथनं पुढं परळीकडच्या 2-3 जाग्यावर त्या पुलांचं काम चालू असल्यामुळं तिथं वडवणीपासून पुढं जात नाही. आणि विकासाचं बोलायचं झालं तर विकासाच्या नावानं सगळी बोंबाची, आणि त्याच्यामुळं जरा मागासलेलं आहे. तर बाकी दुसऱ्या बाऱ्यामध्ये सगळं तुम्ही ऐकूला असाल का बीड कसं आहे ते. पण इथं ना मित्रांनो, असे बघण्यासारखे मंदिरं बरेच आहेत, चांगले चांगले. मी प्रत्येकाचा असाच व्हिडिओ बनवून टाकत राहील, तुम्ही बघत राहा. कारण की तुम्हाला जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बजर ऑलवर लावा, जेणेकरून तुम्हाला जे बी मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि त्या कंकलेश्वरचं तर सांगितलंच मी तुम्हाला. इथं एक विहीर पण आहे जुनी, निजाम काळातली, तिला खजाना विहीर असं म्हणतात, ते पण तुम्ही ऐकलं असाल. आणि दुसरं एक इथनं 15-20 किलोमीटर बीडपासनं मांजरसुंब्याच्या खाली याचं एक मंदिर आहे मित्रांनो. तिथला पण नजारा मस्त आहे बघण्यासारखा. आणि मंदिर पण मंदिर बघितलं तर एवढं काही विशेष नाही, पण जे मन्मथनाथ महाराज आहेत ना, ते बरेच लांबून लांबून लोक येतात तिथे पण. आणि श्रावण महिन्यामध्ये तिथं यात्रा असते, श्रावण महिन्याची. तर श्रावणमध्येच जाऊ, नाहीतर असंच अचानक भयानक घरच्यांना घेऊन जाऊ आणि तिथला पण एक ब्लॉग बनवू आणि टाकू. तर काय नाही भावांनो, तुम्ही फक्त बघत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा भावांनो. तुम्हाला आवडलं नाही जरी आवडला तरी, कारण का हा चॅनल आपला नवीन असल्यामुळं आणखीन काही हे नाही त्याच्यामुळं म्हणतोय. तुम्ही जेवढं व्हिडिओला बघत राहाल जास्तीत जास्त, तेवढं त्याचा वॉच टाईम वाढेल आणि लवकरात लवकर माझं चॅनल मोनोटाईज होईल, म्हणजे हे होईल. तर आलो आहे भावानो आता मंदिराजवळजवळ. या एरिया खासबाग असं म्हणतात आणि खासबाग देवी पण म्हणतात. तर चला, आलो आहे मंदिराजवळ, जाऊ, दर्शन करू आणि मग परत घरी निघू. तर व्हिडिओ कसा वाटतो भावांनो ते नक्की कमेंटमध्ये सांगायचा. म्हणजे तुम्ही जर कमेंटमध्ये सांगितलं ना का तेवढंच मोटिवेशन भेटेल आणि जास्तीत जास्त मला पण कळेल की कसा व्हिडिओ बनवायचा आणि कुठल्या प्रकारचा बनवायचा आणि कसा व्हिडिओ तुम्हाला आवडतो. तर चला भावांनो, आलो आहे मंदिराजवळ. आता गाडी लावू मंदिराच्या बाहेर आणि घेऊ आईचं दर्शन. तिथं तर काही झालं नाही, मग आता इथं. आणि कमेंटमध्ये सांगा का हे कसं वाटलं तुम्हाला ते. कारण का हे जे टाकलं आहे ना मी, ते खरंच मनाला लागण्यासारखं आहे.
चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद आणि जय तुळजाभवानी. आईचा आशीर्वाद असाच राहो सदैव पाठीशी. हा व्हिडिओ इथेच संपवतो मित्रांनो. धन्यवाद.